नमस्कार मित्रांनो, बघा मराठीची चाचणी जी आहे दुसरी चाचणी क्रमांक 2 ती आपण सोडवणार आहोत आज। इथं तुमचं नाव लिहायचं पूर्ण, त्याच्यानंतर पुढे दिलेल्या ओळी वाचा आणि एक म्हण आणि वाक्प्रचार शोधून लिहायचे आपल्याला। ठीक आहे, आता मी वाचतो बघा। आता कुठे दिवस वर यायला लागला होता, तिच्या अंगातून घामाच्या धारा निघत होत्या। खांद्याला अडकवलेल्या पर्समध्ये ती पाण्याची बाटली शोधू लागली। सगळे कप्पे तिने उघडून पाहिले, पण तिला पाण्याची बाटली काही सापडली नाही। निराश होऊन ती झाडाच्या बुंद्याशी रेलून बसली। तेव्हा तिच्या लक्षात आले की पाठीला अडकवलेल्या सॅकमध्ये पाण्याची बाटली आहे। ती हसली आणि म्हणाली, काखेत कळसा आणि गावाला वळसा। हीच आपली म्हण आहे, समजलं की नाही? म्हणजे जवळ असते वस्तू पण आपण गावभर फिरत असतो शोधण्यासाठी। मग आपलं उत्तर काय येणार? उतार्यातील एक म्हण काय येणार? काखेत कळसा आणि गावाला वळसा। ठीक आहे, उतार्यातील एक वाक्प्रचार पहिल्यांदा झालाय बघा, पहिल्याच वाक्यात। आता कुठे दिवस वर यायला लागला होता, म्हणजे दुपार होणे, बरोबर की नाही? दिवस वर येणे म्हणजे काय? हा वाक्प्रचार आहे, दिवस वर येणे। ठीक आहे, नेक्स्ट। आता पुढील क्रियाविशेषणे वापरून वाक्य तयार करायची। आता हे क्रियाविशेषणे आहेत, बरोबर की नाही? म्हणजे क्रियेबद्दल अधिक माहिती सांगतात। मग विहान हळूहळू चालतो। आता क्रियापद काय इथं? चालतो। कसा चालतो? हळूहळू। म्हणजे क्रियेबद्दल अधिक माहिती सांगतो, तो शब्द झाला क्रियाविशेषण। आता नेहमी, विहान नेहमी लवकर येतो। आता लवकर येतो हे झालं क्रियापद, आणि मग कसा येतो? नेहमी, बरोबर की नाही? मग हे क्रियाविशेषण झालं। ठीक आहे, येतो हे क्रियाविशेषण आहे, आणि लवकर हे येतो हे क्रियापद आहे, लवकर हे क्रियाविशेषण आहे, बरोबर? आणि क्रियाविशेषणाचं पण विशेषण सांगतो, तो पण एक क्रियाविशेषणच असतं, समजलं की नाही? विहान नेहमी लवकर येतो। पुढं सॉरी, खालील वाक्यातील कंसातील योग्य केवळ प्रयोगी शब्द लिहायचे। बापरे, आहा, आई ग, अबब। हां, केवढा मोठा देवमासा, म्हणजे आश्चर्य करणारा शब्द कोणता आहे इथं? अबब। आणि इंद्रधनुष्य, किती सुंदर इंद्रधनुष्य, कसं येईल? आहा, बरोबर की नाही? आता पुढील शब्दाचे दोन वेगवेगळे अर्थ लिहायचे। मान, मान म्हणजे आपला शरीराचा अवयव, आणि दुसरं म्हणजे मान म्हणजे आदर। ठीक आहे, नेक्स्ट। परमवीर चक्राविषयी माहिती पुढील मुद्द्यांच्या आधारे लिहा, 2 मार्कासाठी। परमवीर चक्र कोणत्या धातूपासून बनतं? कांस्य धातूपासून, कांस्य, बरोबर? आणि परमवीर चक्राचे डिझाईन कोणी तयार केले? सावित्रीबाई खानोलकर। ठीक आहे, तुला एखादे जुने कापड दिले तर त्यापासून कोणत्या 2 वस्तू बनवशील? मी कापडी पिशवी बनवेल आणि पायपुसणी बनवेल। ठीक आहे, तुम्ही तुमच्या मनाने पण लिहू शकता। वाचन प्रेरणा दिन कोणत्या दिवशी साजरा करतात? 15 ऑक्टोबरला। ठीक आहे, सो दॅट्स इट।